प्रोफेशनल खेळाडू वेगवेगळ्या विभागात खेळत असतात आणि त्यामुळे त्यांची सुद्धा तारांबळ आणि त्यांचे कष्ट हे सातत्याने आपण पाहत आहेत. आज वाडामध्ये दिसतील तर उद्या पुण्यामध्ये दिसतील. पुण्यामध्ये सकाळी खेळतील तर संध्याकाळी तुम्हाला कराड सांगलीमध्ये दिसतील. अशा प्रकारची आजची परिस्थिती आपण अद्वर पाहिले. कारण हा खेळाडू मोठा झालाय परंतु त्याचा पाठचं कारण काय आहे, त्याचे कष्ट, त्याची मेहनत ही खूप महत्त्वाची आहे. जवळजवळ 10 ते 12 तास ट्रॅव्हलिंग केल्यानंतर सुद्धा त्याच पद्धतीने परफॉर्मन्स स्वीकारणं ही सुद्धा त्याची जिद्द आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या खेळाडूंना खऱ्या अर्थानं सॅल्यूट असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल होता, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा हलकासा हात आला आणि फलंदाज विश्वनाथ जाधवला समजला सुद्धा नाही. विकेटच्या मागे निघून गेलाय. डॉट बॉल. प्रीतम बारी. ऑन साइडला विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. चॅम्पियन्स ट्रॉफी 4. अगदी सुंदर स्ट्रोक. यावेळी मात्र सर पाहू शकाल पायांवर चेंडू आदळण्याचा प्रयत्न केलेला परंतु विश्वनाथ जाधवची बॅट इतकी वेगानं फिरते की एकदा की त्या बॅटला स्पर्श झाला बॉलचा की मैदानामध्ये थांबणं खूप कठीण होतं. आणि सर जर का इथून बॉल तो मिस झाला असता तर नक्की प्लमच्या स्वरूपात त्याला बाद व्हावं लागलं असतं. निश्चित स्वरूपात अपील तर केलीच असते. आणि प्रीतम बारी शॉर्ट रनअप घेत असताना तो जो 10 ते 11 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. ह्या वेळेला विकेट जाण्याची चान्सेस होते. चेंडू बराच वेळ हवेत. सेकंड टाइम रनआउटच्या स्वरूपात अक्षय राजभरला परतावं लागेल. अतिशय चांगलं कणखर यावेळेला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी ज्या पद्धतीने सरळ डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जो खेळाडू मिडॉनला होता तो वेगानं बॉलवर आला आणि बॉलला हातामध्ये कॅरी केल्यानंतर तितकेच चांगली फेक आणि त्यानंतर मात्र प्रीतम बारीचं खूप सुंदर कलेक्शन. विकेटचं पतन. खेळाडू बाद. अक्षय राजभर डायमंड डकचा सर्जिकार ठरतो. एकही बॉल फेस न करता त्याला मात्र परतावं लागतंय. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं बंधन. 4 रन झालेले आहेत. एक गडेच्या मोबदल्यामध्ये गावदेवी धानीव टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. अक्षय राजभर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी विजय जाधवला आपण पाहताय. दोन्ही बंधू आता मात्र अंडरस्टँडिंग बॅटिंग करतील का याकडे लक्ष असेल. बॉल तयार. प्रीतम बारी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. नवीन कोरा करकरीत बॉल हाताळण्याची जी आपण पाहतायत एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाला. 10PL सारखी स्पर्धा सुद्धा जबरदस्त खेळत असताना शारजा कतार स्टेडियमवर जाऊन आपण पाहिलं या खेळाडूने आपल्या गावाचं नाव, स्वतःचं नाव, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या जिल्ह्याचं नाव. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आणि यामध्ये आपण पाहतायत आतापर्यंत सेन्सिबल बॅटिंग करत असताना आणि समंजसपणाची गोलंदाजी कशी असावी, विश्वनाथ जाधव कशा पद्धतीने खेळतो. कारण या खेळाडूकडे भरपूर स्ट्रोक आहेत. लेग ग्लान्स आहे, हुक आहे, पुल आहे, ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतात. इनसाइड आउटचा फटका, त्याचा पॅटर्न शॉट पाहायला मिळतो. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतो. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळतो. कव्हर ड्राईव्ह आहे, ऑफ ड्राईव्ह आहे, लेग ग्लान्स पाहायला मिळतो. लेट कट खेळण्याची पद्धत सुद्धा आहे, ऑन ड्राईव्ह आहे, पुल करण्याचा प्रयत्न सुद्धा सातत्याने पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक शॉट सिलेक्शन हे विश्वनाथ जाधवकडे आहेत आणि प्लस पॉईंट, वीक पॉईंट जे काय आहेत, मायनस पॉईंट हे प्रीतम बारीला ठाऊक आहेत आणि त्यामुळे प्रिव्हियस बॉल आपण पाहिला थोडासा टॉस झाला होता. यावेळेला अप्रतिम फटका तर छान आहे. विजय जाधवचा हा फटका. फिल्डर मात्र करण अंबेरे पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फेक येईपर्यंत 2 धावा विजय जाधवच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 7 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला विश्वनाथ जाधवकडे असलेले अनेक फटके आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने शिकण्यासारखं आहे कशा पद्धतीने तो फलंदाजी करतो. स्विचिटचा फटका, जोखीम पत्कारली होती परंतु परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 7-7-1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रीतम बारीच्या नावावर पहिलं षटक पाहायला मिळालं. वर्चस्व आणि प्रतिबिंब सर्कल
जे आपल्याला पाहायला मिळालं होतं ते भेदलं गेलं नाही. पहिला चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे प्रीतम बारीने दाखवून दिलं गेलं. ग्रेट बॉलिंग. अगदी सर, या गोष्टीचा उल्लेख करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण दुसऱ्या बॉलवर चौकार आलेला विश्वनाथच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, म्हणजे पाहिलं की कुठेतरी पायावरचा बॉल विश्वनाथ जाधव खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. मग लगेचच जर का पाहिलं त्या ठिकाणी बॉलची टप्पा लाईन लेंथ बदलली आणि कुठेतरी मात्र त्यानंतर विश्वनाथला तेवढ्या चांगल्या पद्धतीने बॉल यशस्वीरित्या फटकवता आले नाही. येस, ॲब्सोल्युटली राईट अध्वर. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. आणि अध्वर एक गोष्ट सांगावीशी वाटेल की 2 लाखाची स्पर्धा आपण पाहत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं असेल 1 लाखाची स्पर्धा, 2 लाखाची स्पर्धा, तिथे तुम्हाला 2-2, 3-3 षटकांचे सामने खेळायला मिळतात. परंतु इथे प्रॉपरली 5 षटकं, जे 13 मॅचेस होतात. आपण पाहिलं वाडा तालुक्यातील संघानं ती संधी दिली. 13 मॅचेसमध्ये तुम्हाला प्रत्येक 5 षटकं खेळायला मिळाली. म्हणजे डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये 130 षटकं ही फेकली गेलेत. नाही सर, याच गोष्टीचा आम्ही उल्लेख करतो ना की हीच या गांधरेकरांचं वैशिष्ट्य आहे. आयोजन आणि नियोजन हे नेहमी गांधरेकरांचं कुठेतरी काय म्हणतो आपण एक प्रबळ बाजू राहिली आहे. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केल्या जातात तेव्हा तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यामागे त्यांच्या संपूर्ण कमिटीचा खूप महत्त्वाचा रोल असतो. म्हणतात ना, मातेने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर निखिल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने तोच विचार केला, आपण एकत्रित व्हायला का नको. वॉट अ कॅच. ज्या पद्धतीने विश्वनाथ जाधवने जोखीम पत्कारली होती. पाण्याची व्यवस्था करा लगेच मैदानाच्या आतमध्ये त्वरित. व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जा लवकर. व्हॉलेंटियर्स हा जा 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 लवकर जा. अगदी सुंदर कॅच मात्र सर म्हणावी लागेल. बघा लाईव्ह स्क्रीनवरून आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल कशा पद्धतीने हा स्विचिटचा फटका खेळायला गेले आणि बॉल मात्र उंची बरीच गाठली, परंतु त्यानंतर वा काय स्वतःला जज केलं, स्वतःचा बॉडी बॅलन्स अगदी सुंदर ठेवला आणि त्या ठिकाणी मात्र त्या क्षेत्ररक्षकाने कॅच आपण पाहू शकाल कंप्लीट करत असताना अविनाशने त्या ठिकाणी मात्र कॅच कंप्लीट केली आहे. अविनाश धानमेर, नाम तो सुना होगा असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ग्रामीण बिग बॅश धमाका कोण विसरेल. अतिशय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव भिवंडीमध्ये आपण पाहिलं तर याच अविनाशने झील घेऊन प्रत्येकांची मने जिंकली होती. आणि तोच अविनाश धानमेर पुन्हा एकदा मात्र फ्रेममध्ये येत असताना पाहायला मिळाला. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट आमचा जीव की प्राण, क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम, तर क्रिकेट हाच आमचा धर्म, हेच प्रत्येकाने व्यापून टाकले. क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत, हेच प्रत्येकाचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. विश्वनाथ जाधव सारखी एक मोठी विकेट मिळत असताना अविनाश धानमेरने जीवाची बाजी लावली आणि विश्वनाथ जाधवची किती मोलातोलाची विकेट आहे हे या कॅचवर समजलं. अतिशय चांगला झेल टिपला गेला होता. सुपर कॅच. पुन्हा एकदा टीम मीटिंग घेतल्यानंतर सबस्टिट्यूट खेळाडू गेल्यानंतर निखिल अक्रेला आपण पाहतायत, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज गणेश तामोरे सारखा खेळाडू आपण पाहतायत. विनीत अंबेरे सारखा खेळाडू आपण पाहू शकाल. ओंकार तामोरे सारखा खेळाडू अपकमिंग यंग टॅलेंट ला पाहू शकतायत. म्हणजेच एक चांगलं जे बॅटल रंगताना पाहायला मिळेल. परंतु जय विश्वकर्मा मागील मॅच मध्ये सुद्धा मी अध्वर उल्लेख केला होता की गावदेवी धानिव टीमची ही भिंत आहे. अगदी सर, गेल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली त्याच्या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने महत्त्वाचा रोल प्ले केलाय. तो जय विश्वकर्मा फलंदाजी करण्याकरिता मैदानात दाखल. आणि आपण असंही म्हणू शकत नाही की विश्वनाथ जाधव खूप चुकीच्या पद्धतीने, परंतु शॉट सिलेक्शन थोडंसं चुकलं आणि आपण म्हणतो ना सॉफ्ट डिसमिसल, त्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळालं. कारण फटका खेळायला गेले होते, वेगळा बॉल येऊन थेट बॅटवर आदळला आणि त्यानंतर बरीच उंची गाठली, परंतु कॅच जी कॅरी केली आहे तिला मात्र तेवढीच दाद द्यावी लागेल. ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता, परंतु तेवढाच सुंदर बॉडमॅनचा चांगला वापर करत नियंत्रणबद्ध स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 8 वर 2 धक्के. 8 फक्त आणि फक्त 8 धावा स्कोर कार्डवर आणि महत्वाच्या 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात.
ती कुठेतरी एक या ठिकाणी आपण सांगू शकतो बॅकफुटला असण्याचं कारण आहे गावदेवी धानीव. परंतु विश्वनाथ गेल्यानंतर विजय सर अजून सुद्धा मैदानात उभा आहे. अगदी हलक्या हातानं फक्त घेऊन काढलं एक तर कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि वेगानं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल सर. दोन खेळाडूंमध्ये कॉलिंग मात्र खूप छान होतं, ज्या कारणाने या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. जबरदस्त. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कोणतीही कमी नाही आहे. एका साईडला विजय जाधव एक अपकमिंग यंग टॅलेंट, विश्वनाथ जाधव याचे बंधू, तर एका साईडला एक्सपिरियन्स. त्यांनी भरपूर वर्ष आपल्या करिअरमध्ये अशा प्रकारच्या धावा खोऱ्याने वाहिलेल्या आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू आउटसाइड लेग स्टंप. सौरभ अडकमोळ यावेळेला वळतायत आणि 1 रन कळवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. 11 लॉस ऑफ 2 विकेट गावदेवी धानीव. फलंदाजाने घेतलाय का नो साठी? पंचांनी. ओके, थर्ड अंपायर आपण या ठिकाणी चेक करायचं आहे. थर्ड अंपायर ना, थर्ड अंपायर आहेत ना. डिसिजन पेंडिंग आहे. उद्याच्या दिवसातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. श्री केदारनाथ 11 खरवते वर्सेस बाबू 11 मलवाडा, दिया 11 वर्सेस वेदांत 11 वाडा, अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स वर्सेस बोबा 11, बाजाराळी मनोर वर्सेस जय हनुमान भिनार. असे 8 टीम ऑल इंडिया ओपन आपल्याला पाहायला मिळणार आहेत याच मैदानात. इट्स अ नो बॉल. कमरेच्या वरती होता. जो पंचांचा निर्णय असेल तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 11 या धावसंख्येवर स्कोर कार्डवर धावसंख्या 11 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला बॉल होता, फ्री हिटचा बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. विजय जाधवला हा चेंडू समजला नाही. सरळ चेंडू निघून जातोय शॉट थर्ड मॅनला. 1 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. धावसंख्या आपण पाहिली तर 12 या अंकावर हा चेंडू पाहिला तर फ्री हिटचा होता, परंतु प्रॉपरली त्या ठिकाणी आपला बॅटवर बॉलला घेता आलं नाही, ज्या कारणाने विजय जाधव त्या ठिकाणी होते आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता पुन्हा एकदा जय विश्वकर्मा. अजून एक सुंदर चेंडू या ठिकाणी जयच्या विपक्षामध्ये हाताळला गेलाय. षटक क्रमांक या ठिकाणी संपलाय 2 षटकाखेरीज धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 12. तिन्ही गोष्टी बघायला भेटल्या. रन पण मारल्या त्या स्टार्टिंगला, नंतर थांबली पण नाही ना, म्हणजे त्याच्यामुळे बोलायला गेला असं. मॅचकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. तिसरं षटक घेऊन या ठिकाणी वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक हाताळण्याकरिता संघाचा प्रमुख शस्त्र, अस्त्र आणि ब्रह्मास्त्र नाव आहे प्रीतम बारी. मोरदी विकेटनं अगदी तेज तर्रार प्रचंड वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळलाय फलंदाजाच्या विपक्षामध्ये प्रीतमने. यष्टिरक्षकाला सुद्धा समजलं नाही. पंच अमर पाटील सर आमच्याकडे या ठिकाणी वळून दोन्ही हात समांतर रेषेत करत असताना अतिरिक्त धाव या बॉलवर मिळेल आणि 2 न वाढून मात्र त्यावर एक लगेचच चोरटी धाव जय विश्वकर्मानं कंप्लीट केली आहे आणि धावसंख्या 14.
प्रतिम चांगला बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली कॉट बॅहँडच्या स्वरूपात. संघ मात्र यावेळेला आपण पाहताय थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. गावदेवी धानीव 14वर 2 धक्के बसले गेलेत. मागील बॉल जर आपण पाहिला तर वाईट +1 अशा 2 धावा ऍड झाल्या होत्या आणि संघाची धावसंख्या 14वर जाऊन पोहोचली. प्रीतम बारी चांगली बॉलिंग करत असताना विकेट जरी मिळाली नाही तरी सुद्धा इकॉनॉमिकल बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. इथून बॅटची एज फर्स्ट स्लिपकडे ट्रॅव्हल होतोय चेंडू. तेवढ्याच वेगाने एक धाव पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 15 या अंकावर हा बॉल जर का पाहिला आपण तर थोडासा ओव्हरपिच बघायला मिळालेला. मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेलेले जय विश्वकर्मा, परंतु बॅटला बॉल हलकासा ब्रश झाला आणि त्यानंतर जो आपण फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये त्याच्या हातामध्ये बॉल गेला आणि एकच सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणतेही मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच, फलंदाज बाद, गॉन. यावेळी जर का आपण पाहिलं तर विकेट गमवावी लागली आहे. विजय जाधव परतीच्या प्रवासाला. आता नवीन फलंदाज कोण मैदानामध्ये येईल? नंदन विश्वकर्मा, अजून एक या धानिवकरांचा महत्त्वपूर्ण खेळाडू. आपण सर ज्या पद्धतीने उल्लेख केला ना की संघ अडचणीमध्ये असताना नंदनने सुद्धा अनेकदा खूप चांगल्या चांगल्या इनिंग पेशकश केलेल्या आहेत. तोच नंदन फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. डेफिनेटली जय विश्वकर्मा एका साईडला आपण पाहतायत, नंदन विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज प्रीतम बारी, काय आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केले, लय भारी. प्रीतम बारी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट ओर द विकेटने. प्रतिम आतमध्ये येणारा चेंडू होता, खूपच वेगवान होता. पायावर जाऊन चेंडू आदळला गेला आणि अमर पाटील बंटी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत लेगबाईच्या इशाऱ्याने एक धाव ऍड केली जाते. राजेश गोताने जे आमचे गुणलेखक आहेत दर्शवतात 16 रन झालेले आहेत. म्हणजेच अद्वर आतापर्यंत सिंगल डबल येत आहेत, परंतु जे कॉन्फिडंटली फटके आहेत, क्रिकेटिंग शॉट आहेत, ते मात्र कॉन्फिडंटली आतापर्यंत येत नाही आहेत. जय विश्वकर्मा एका साईडला चांगला तग लावून राहिलाय, परंतु फलंदाजाला त्याला सुरेख साथ मिळालेली नाही आहे आणि त्यामुळे कदाचित दबावात्मक स्थिती ही निर्माण झाली. गोलवर चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. या बॉलला अक्षरशः बुंद्यातल्या बॉलला कुदून काढला जातोय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 1 रन मिळेल. अगदी सर, ज्या वेगानं आज गोलंदाजी या ठिकाणी मात्र प्रीतम बारीची बघायला मिळते. प्रचंड वेगावर स्वार आपण म्हणत असतो ना काही गोलंदाजांना, तशा पद्धतीचा वेग आज त्याच्या या गोलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. व्हेरिएशन आहेत, परंतु सर्वात जास्त उपयोग आज कशाचा केलाय त्याने, तर प्रचंड वेगाचा केलाय. पुन्हा एकदा सजे होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र फटका चांगला, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय आणि वाह काय कॅच कॅरी केली आहे. अगदी सुंदर, काबिले तारीफ, उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी. जो क्षेत्ररक्षक तैनात होता सत्यमने मात्र कॅच कॅरी केली आहे. झेल पहा, या वेळेला अतिशय चांगला फटका होता आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ते आले, 10 ते 15 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. 10-15 पावलं धावून तो झेल कॅरी करणं, कॅच कॅरी करणं खरोखरच अशक्य होतं, परंतु सत्यम बारी तिथे असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. अतिशय चांगला झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच उमेदीने, त्याच एनर्जेटिकने पाहायला मिळाला हा झेल. 17वर 4 धक्के, अविश्वसनीय कॅच, मॅग्निफिसंट कॅच. सर्वांनी अप्रिसिएशन केलं या कॅचला. आपण पाहतायत जबरदस्त सत्यम बारी, व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 17ला 4 धक्के गावदेवी धानीव टीम. वेदांत 11 धाकटी डहाणू टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतायत गोलंदाजी स्वीकारली. जर तिथे थोडंसं कुठेतरी प्रेझेन्स ऑफ माइंड लॅप्स झालं असतं, कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं असतं तर डेफिनेटली यावेळेला षटकार पाहायला मिळाला असता नंदन विश्वकर्माच्या बॅटमधून, परंतु इथे नशिबाने साथ दिली. तेवढीच त्याची उमेदीने फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चांगला झेल एक कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅब्युलस कॅच अँड वंडरफुल कॅच.
कॅच ऑफ द नाईट सर म्हणायला काहीच हरकत नाही आहे. ज्या वेगानं तो बॉलवर गेला, कारण जवळपास 10 ते 15 पावलांचा रनअप तो कापून आलेला आणि त्यानंतर सुद्धा तिथे हलकीशी जरी चूक झाली असती ना तर त्या कॅचचं रूपांतर हे षटकारामध्ये झालं असतं. परंतु वा, काय सुंदर कॅच कॅरी केली आहे आणि 6 धावा सुद्धा आपल्या संघाकरिता वाचवल्यात. आणि अजून एक महत्त्वपूर्ण जो खेळाडू चांगला खेळ करत होता त्याला सुद्धा परतीच्या प्रवासाला धाडलं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल मंगेश यादव. परंतु जय विश्वकर्मा यावेळेला फटका चांगला, गॅपमध्ये बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, मागे फिल्डर या फटक्याकरिता तैनात केलाय. पॉईंटच्या रिझनमधनं या बॉलला ट्रॅव्हल केलं गेलं होतं आणि आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. अतिशय जय विश्वकर्माची हीच ओळख आहे. सिच्युएशननुसार खेळण्याची कला अवगत असणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय. फार कमी जणांना असं क्रिकेट आपण जवळून पाहिलं आणि क्रिकेट चांगलं खेळता येतं हे आपण सातत्याने पाहिलंय. अलीकडच्या काळामध्ये अध्वर जो फलंदाज येतो तो षटकार आणि चौकार मारल्यानंतर रील्स बनते. परंतु अशा फलंदाजांना सॅल्यूट असेल की सिंगल डबलला तुम्ही मात्र कन्वर्ट करून जेव्हा संघाला तुम्ही विजयी करून देताना तेव्हा रील्स बनणं आणि मनाला सॅटिस्फाईड मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. ते जय विश्वकर्मा या खेळाडूकडे ते आहे. अगदी सर. चांगला बॉल होता, लेफ्ट केलं होतं, सरळ चेंडूला सोडून दिलं होतं आणि जयला सुद्धा माहिती होतं ही मी चुकी केली, कारण चांगल्या बॉलला ह्या वेळेला आपण पाहिलं तर कदाचित थोडीशी जरूर छेडछाणी केली असती तर कदाचित कॉट बॅहँडचे चान्सेस निर्माण झाले असते. कारण राऊंड द विकेटने जेव्हा येताना त्यावेळेला जो राईट आर्म गोलंदाज असतो तो अँगल क्रिएट करतो, ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करतो, तिथून हलकासा टर्न करताना पाहायला मिळतो आणि तिथे विकेट मिळतात. पुन्हा एकदा मात्र आता लेफ्ट केलं होतं परंतु खूपच बाहेर होता वाईड लाईनच्या आणि त्यामुळे आपण पाहिलं एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या गावदेवी धानीव 20 या धावसंख्येवर. 20 या धावसंख्येवर सर धावफलक या ठिकाणी पोहोचलाय. जयपासून थोडासा लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. परंतु जय विश्वकर्मा जिथपर्यंत मैदानामध्ये आहे तिथपर्यंत धानीव संघाच्या आशा या पल्लवीत आहेत राऊंड विकेटनं. या वेळेला अगदी सुंदर, परंतु पंचांचा इशारा काय येतोय? इट्स अ नो बॉल. नो चेंडू या ठिकाणी पंच आम्हाला दर्शवत असताना येणारा बॉल आता मात्र जय विश्वकर्मा करिता नामी संधी आहे. फ्री हिटचा बॉल आहे. येणाऱ्या बॉलवर मात्र आता फ्री हिट आहे. या आणि जसे आफ्रिकेमध्ये प्रेक्षक अगदी आरामात मॅच बघतायत तसे स्टेजच्या समोर अद्वर अगदी आफ्रिकेच्या स्पर्धेची आठवण करून देणारे प्रेक्षक त्या पद्धतीने सामन्याचा आनंद आधी झोकून दिलाय आणि रिलॅक्समध्ये मॅच पाहतायत. अगदी सर, यात काही शंका नाही. अशा पद्धतीचे स्टेडियम्स आपल्याला आफ्रिकेमध्ये खूप बघायला मिळतात जिथे तुम्ही आरामदायी लॉनवर बसून मॅचेस अनुभवू शकता. यावेळेला मात्र फ्री हिटच्या बॉलवर दर्जेदार, अगदी सुंदर, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. हार्दिक तांडे ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ही तुमची सर्वात बेस्ट लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, योग्य ती दिशा असावी लागते. बॉल टू रनचं समीकरण आहे सर. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. अतिशय चांगली फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण पाहिलं सर, जिथे विश्वनाथ जाधव बाद झाला ना तिथे कुठेतरी आपण म्हणत असतो की 50% बॅटिंग ही त्यांची कोलॅप्स झाली धानीव संघाची. परंतु इथून असा विचार करून जमणार नाही. त्यांना इथून कमबॅक करावं लागेल. जर का तुम्हाला या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे तर तुम्हाला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे आणि त्याकरिता तुम्हाला धावा बनवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. चला, जास्त विलंब नकोय. 22 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे उर्वरित जर आपण पाहिले या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत आणि येणारे 6 बॉल म्हणजेच 8 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. या 8 बॉलमध्ये कितपर्यंत मजल मारेल. तुमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. प्रीतम बारी पुढे सरसावेल तत्पूर्वी आराम के साथ 2 धावा खेळपट्टीवर निघून येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 24 या धावसंख्येवर. 24 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. एक माइंडसेट केला असेल जे विश्वकर्माने की आपल्या गोलंदाजांना जर
बळ मिळालं पाहिजे गोलंदाजी करताना, तर डेफिनेटली फायटिंग करण्यासाठी एक टोटल उभारली गेली पाहिजे ती 45 पर्यंत. 45-50 उलटॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळले गेले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन मिळेल. फिल्डर मात्र पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कर्तव्य त्या ठिकाणी फेकी करत असताना पंचांकडे दाद मागितली आणि यस, अमर पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले. ज्या पद्धतीने त्यांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि अमर पाटील यांचं बोट उंचावलं गेलं. फलंदाज बाद. योग्य तो डिसिजन त्या ठिकाणी मात्र अमर पाटील सर यांनी मात्र कळवलाय. विकेटचं पतन झालंय बघा, लाईव्ह स्क्रीनवरनं सुद्धा तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने बॉल हातामध्ये कलेक्ट केला आणि त्यानंतर परफेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या बॉल हातामध्ये घेऊन. आणि जय विश्वकर्माने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. येणारे सर अजून सुद्धा 6 बॉल्स बाकी आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीअखेरी जोडली गेली आहे स्कोर कार्डवर 25-25. अंतिमचे 6 चेंडू, या 6 चेंडूमध्ये किती धावा इथून कन्वर्ट केल्या जातील? माफ करा, 24 धावा आहेत. 24 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. माफ करा, 25 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. अंतिमचे 6 चेंडू सर इथून बाकी आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावा करण्याचा मनसुबा असेल? आणि फलंदाजी करण्याकरिता नवीन फलंदाज नीरज कळवा या नावाने मात्र खूप प्रसिद्धी आहे टेनिस क्रिकेटमध्ये, स्पेशली त्याची हेअरस्टाईल. नीरज उर्फ कळवा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. नंदकुमार पाटील यांनी कमी वयातच या खेळाडूला जाणलं होतं की आउटफील्डसाठी मात्र आपण पाहिलं तर परफेक्ट हा फिल्डर आहे आणि त्यामुळे त्याला ॲज अ फिल्डर म्हणून प्लेइंग 11मध्ये जागा दिली आणि तिथून तो कॅप्टनसुद्धा बनला. एक आता बॅटरसुद्धा पाहायला मिळतो आणि आत्तापर्यंत तो मला सामना आठवतो जय हनुमान घोटगाव या मैदानात. घोटगावची मॅच आपण पाहिली होती, स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये 1 बॉल 6 रन्स असताना जे कलवाने बॅटिंग केली होती, क्लास षटकार मारला होता आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं होतं. तोच खेळाडू आपण पाहत आहेत मिस्टर नीरज कुमार, अर्थातच कळवाला आपण पाहत आहेत. 25-5 शेवटचं षटक हाताळण्यासाठी ओमकार तामोरे गोलंदाजी मार्कवर येतोय. लो फुल टॉस बॉल होता, मिस्टामिंग स्ट्रोक. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, मात्र फिल्डर पियुष पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 27 धावा गावदेवी धानीव या टीमची. अगदी सुंदर पद्धतीने सर फटका खेळलेला, परंतु तेवढ्याच वेगानं 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात. धावसंख्या तब्बल 27 या अंकावर. अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये कुठेतरी 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे जय विश्वकर्माकडनं त्यांच्या संपूर्ण धानीव संघाला. फुलटॉस बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळत आहे. तेवढीच उमेदीने फिल्डिंग केली. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित निशाणा साधला असता तर डेंजर एंडकडे होते, विकेट मिळण्याचे चान्सेस होते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 28-28 त्या ठिकाणी आपण पाहिलं सर 28 धावा जोडल्या गेल्या. 4 चेंडू बाकी. आता मात्र कळवा नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता स्टान्सवरनं आपण फलंदाजी करत असताना पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये व्ह्यू रचना, मिड ऑन आणि मिड ऑफ हे दोन्ही तैनात केले गेलेत. यावेळेला मात्र कलवाच्या बॅटमधला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय, बॉल निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या कलवाच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. जे ओपनिंग बॅटरला जमलं नाही, विश्वनाथ जाधव सारख्या फलंदाजाला जमलं नाही, ते मात्र आता या वेळेला कलवा, याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामध्ये कलवाने मारलेला षटकार हा ऊर्जा देणारा होता. छोटा पॅक बडा धमाका. कलवा का जलवा. अगदी सर, यात काही शंका नाही. परत ह्या वेळेला आपण पाहताय जबरदस्त स्ट्रेट राउंड द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. झोप उडवणारी बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या सर्वात महत्वाचा कळवाची हेअरस्टाईल, त्याचे वाडा टेनिसमध्ये खूप फॅन परवत, परंतु आता कलवा का जलवा आवडला असे एकदा टाळ्या कळवासाठी होऊन जाऊ द्या. क्लास बॅटिंग. ओंकार तामोरे एकाच वयाचे खेळाडू आहेत, त्यामुळे मात्र आपण पाहतायत बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर 25चा खेळाडू ओंकार तामोरे आहे.
धमाका बिग बॅश अंडर 25 मध्ये या खेळाडूची वर्णी लागली होती. 38 धावा झालेत. 4 बॉलचा खेळ झालाय. आता एक सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल सुरू आहे. परंतु सर कलवाची तारीफ करावी लागेल. जबरदस्त कौतुकास्पद बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. निखिल भोईर जे या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली मेहनत, अक्षरशः डोळ्याला झोप नाहीये निखिल भोईर यांच्या. परंतु ही स्पर्धा आम्हाला चांगली कव्हर करायची आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला बॉल होता. ओंकार तामोरे, गणेश तामोरे आला, दिलासा दिला ओंकार तामोरेला की ही तुझी लाईन अँड लेंथ नाहीये. मात्र या खेळाडूला तू खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कमी लेखू नकोस. आणि इथे षटकार चौकार आल्यानंतर एक फायटिंग टोटल जी आपल्याला पाहायला मिळते या शेवटच्या बॉलवर आत्ता जरूर पाहायला मिळेल. अगदी सर, कारण कमबॅक करणारी डिलिव्हरी या ठिकाणी गोलंदाजांना हाताळली आहे. सज्ज होईल ओव्हरती विकेटनं. याही वेळेला फटका चांगला, परंतु आता त्या फटक्याकरिता त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते. अगदी डाऊन द ग्राउंडचा फटका होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डर असल्या कारणाने विकेटचं पतन झालंय. खेळाडूला परतावं लागेल आणि इनिंग या ठिकाणी संपली. पहिली धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर, त्या म्हणजेच 38. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि करायचे आहेत तुम्हाला 39. जय विश्वकर्मा एका साईडला होते, एका साईडला नीरजला आपण पाहिलं. कलवा जे विश्वकर्मा थोडेफार कुठेतरी स्ट्रगल करत होते, परंतु त्यानंतरचा षटकार आणि चौकार सुपर वंडरफुल बॅटिंग बाय नीरज कलवाला आपण पाहिलं. सुंदर बॅटिंग करत असताना, म्हणून मी उल्लेख केला होता की जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळेलाच उल्लेख केला की मला ते घोटगावचं मैदान आठवतं. 1 बॉल 6 धावेची गरज असताना याच खेळाडूने, मी समालोचन करत होतो, याच खेळाडूने षटकार ठोकला होता आणि प्रतिस्पर्धी संघाला परतीच्या मार्गावर लावलं होतं. तोच खेळाडू आपण पाहताय. सुपर मॅग्निफिसंट. आता 39 रनची जे आपण पाहतायत आव्हान आहे 39 धावांचं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आजच्या या शेवटच्या सत्रामध्ये कोणता संघ पुढे येईल, क्वालिफाय होईल याकडे लक्ष असणार आहे आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक जुने मित्र अक्षयजी पांडव. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. वेलकम बॅक. अंतिम मॅचच्या अंतिम इनिंगमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ना भूतो ना भविष्यती अशी एक अप्रतिम पर्वणी टेनिस बॉल क्रिकेटच्या शौकीनांना नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांधरीनं दिली. एक अप्रतिम स्पर्धा पहाट झाली आहे, त्यामुळे आजची नाईट जी असेल ती शेवटची नाईट असेल या स्पर्धेची आणि खुल्या गटाचं क्रिकेट ती तुम्हाला अनुभवता येईल. केदारनाथ 11 खरवते आणि बाबू 11 मलबाडा ज्यांच्यामध्ये संध्याकाळी मला वाटतं पहिल्या 3 मॅचेस ज्या वाड्याचे होतील त्यानंतर 5:30च्या सुमारास ती मॅच सुरू होईल. तर नंतर दिया 11 आणि त्यांच्या विरोधात वेदांत 11 वाडा, अबीर स्पोर्ट्स RP लायन्स आणि बुब्बा 11, बाजार अली मनोर आणि जय हनुमान भिनार.
या टीममध्ये जी टीम मॅच जिंकेल उद्या येताना उद्याचे प्लेयर सोडून या स्पर्धेत खेळलेला आजच्या दिवसात खेळलेलाही चालेल अशा पद्धतीचे 3 आयकॉन तुम्ही तुमच्या टीममध्ये घेऊन खुल्या गटाबरोबर खेळू शकता. 3 आयकॉन घेण्याची मुभा ही आयोजकांच्या वतीनं तुम्हाला दिली गेली आहे. पहिल्या ओव्हर करता विश्वनाथ गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विनीत आणि गणेश अशी 2 ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड प्लेस करता 1 ओव्हरची मॅच ती उद्या खेळवली जाईल. 1 ओव्हरची असेल. सुपर ओव्हर थर्ड प्लेस करता उद्या खेळवली जाईल असं आम्हाला आयोजकांच्या वतीनं दर्शवलं गेलं. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही. या बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि चांगल्या गोलंदाजी करता सातत्यानं त्याला ओळखलं गेलंय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात एक परफेक्ट गोलंदाज म्हणून त्यानं त्याची स्वतःची ख्याती निर्माण केली आहे. फटका चांगला आहे. सरळ पडदाच्या हातामध्ये गेला होता. चुकी झाली यावेळेस. क्षेत्ररक्षण सर्वात महत्वाची बाब आहे. स्क्वेअर लेग मध्ये होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर आशिष तो झेल त्याच्या हातातनं निसटला आणि 1 रन जी डाफलकावर जोडली गेली. 2 चेंडूचा खेळ. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विश्वनाथ जाधव. समोर गणेश उभा आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. फेकी अचूक. एक चांगला चेंडू. 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर दाफलकावर 1 ही धावसंख्या आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. गणेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. यावेळेस कल्लात्मक दर्शनीय अप्रतिम फटका त्याच्या वतीने खेळला गेलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4. पब्लिक रेकॉर्ड ब्रेक आली होती. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विश्वनाथ जाधव. फटका यावेळेचा फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नंदन विश्वकर्मा चुकी करतोय. या चुकीनं धानिव संघाला पराभवाच्या छायेखाली जावं लागेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा अगदी सुमार तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. झेल सुटलाय आणि त्यानंतर बॉल षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. पाच चेंडू नंतर 11 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. इथे झेल सुटलाय आणि क्षेत्ररक्षण हे खूप महत्वाचं असतं. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं ज्यामुळे धावसंख्या रोखली गेली. उत्तरार्धामध्ये जर आपण तुम्ही चुकीचं
पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर धावसंख्यावर धावफलकावर 11 धावा. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता अक्षय राजभर, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आणि क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका झाल्यात. 11 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस. गणेश चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. इथे मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर डाव्या स्टीवर राहिला. अतिरिक्त बाहेर वाईट चा इशारा पंचांच्या माध्यमातून. ह्या आधी खूप जीव तोडून अप्रतिम खेळ आपण टीम गावदेवी धानिवकडनं मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिला. मात्र या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांकडनं थोडीशी हाराखेरी ती मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. विश्वनाथ जाधव चांगली गोलंदाजी जरूर करत होता, मात्र क्षेत्ररक्षण परदाकडनं पहिल्यांदा कॅच सुटला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नंतर विश्वकर्मा त्यानं जीवनदान दिलं आणि तो जीवनदान नुसतं दिलं नाही, त्याने षटकार तोही तिथे त्याच्या वतीने गेला. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम विकेट किपिंग, सुपर विकेट किपिंग तिथे जय विश्वकर्माकडनं पाहायला मिळते. हा बॉल सुटला असता तर निश्चित चौकार असता. तिथे विकेटच्या मागे बॉलला स्टॉप करणं कठीण झालं असतं. एक चेंडूचा खेळ, तर नंतर 12 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेटचं बदन माघारी परतावं लागेल बॅटरला. पहिला झटका लागलाय. इथे टीम वेदांत 11 धाकटी डहाणू या टीमला विकेटचं बदन खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना प्रीतम बारी या डावामध्ये सर्वात महत्वाचा रोल सध्या त्याचा आहे. प्रीतम बारी तो कसा खेळ करतोय ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायचं आहे. अगदी सर, प्रीतम बारी मैदानामध्ये दाखल झालाय आणि ज्याच्यावर जबाबदारी आहे या धाकटी डहाणू टीमची. प्रति ओव्हरचा टायमिंग लावा, प्रति ओव्हर टायमिंग लावा. सूरज पाटील आपल्याला थांबावंच लागेल. प्लेअर ऑफ द डे तो आपल्याला तिथे वितरित करायचा आहे. कितीही प्रयत्न केला तरी मॅच संपल्यानंतरच जावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर सध्या जर आपण पाहिली तर 12 धावा, 3 चेंडू, अगदी दर्जेदार गोलंदाजी. इथे मात्र हा बॉल ऑन साईडला. पुढेच एकदा बॉलवर चेंडू झेपावल्यानंतर एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. चार चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा. गणेश स्ट्रायकर इन कडनं फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. फटका यावेळेचा फसलाय. बॉल हवेत आहे. चेंडू खाली मंगेश यादव. आणि काय घडतंय आज धानिवकडनं हे चित्र खूप रेअर आहे. हे कधी पाहायला मिळत नाही.
घेतल्यात आज मंगेशनी. मंगेश यादवनं आज 7 झेल टिपलेत आणि 8वा झेल टिपत असताना त्याच्याकडनं चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण बदल अशी स्पर्धा आता तिथे मिडविकेटकडे आलाय. मंगेश यादव 38 सर्कलच्या आतमध्ये जातोय. 3 कॅचेस सर सुटल्यात. 3 कॅचेस सुटल्यात. 1 कॅच सुटली, त्यानंतर सिंगल आली, मग चौकार आला त्या बॉलवर. स्ट्राईक चेंज झाल्या कारणाने त्यानंतर 1 सुटली, त्याचं रूपांतर षटकारामध्ये झालं. आणि यावेळेला मात्र गणेश महत्वाचा एक पिच हिटर सांगू शकतो, त्याला मात्र जीवनदान दिलं गेलंय. गणेशला दुसरं बहुधा जीवनदान आहे हे, आणि ज्यामध्ये त्याचे झेल सुटतायत. फटका फसलाय. प्रीतम बारीला माघारी परतावता येईल आणि जय विश्वकर्मा त्यानं एक दर्जेदार झेल टिपलाय. प्रीतम बारी त्याच्या पारीचा अंत. विकेट होतीये खेळाडू बाद. हा आत्ता मजा येणार. काय म्हणशील आजवर या मॅच मध्ये? अब आहे काय मजा? अगदी सुंदर मॅच सर या ठिकाणी बघायला मिळते, कारण महत्वाचा खेळाडू प्रीतम बारी यावेळी मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. कारण आता येणारे मात्र आपण जर का पाहिले तर 2 षटकं संपली आहेत, 14 धावा जोडल्या गेल्यात. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि करायचे आहेत तुम्हाला 25. समीकरण सोपं आहे, परंतु हे पहाटचं सत्र आता चालू झालंय आणि या पहाटच्या सत्रामध्ये सर धावा करणं हे थोडंसं कठीण असतं. परंतु आता इथून मात्र कोणता नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये येईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. काय इंजुअर्ड असलेला मयूर मर्दे मैदानामध्ये बघायला मिळेल. 14 धावा दाखल कव्हर आहेत. प्रीतम बारी मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर कोण मैदानाच्या आतमध्ये येईल त्याकरता थोडंसं विचार विनिमय. निखिल आकरे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघूया निखिल आकरे कशा पद्धतीने बॅटिंग करेल. प्रीतम बारीला तिथे माघारी परतवलंय. नंतर विश्वकर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी या ओव्हरमध्ये नंदन विश्वकर्माकडनं आपल्याला पाहायला मिळेल. नंदन विश्वकर्मा नवीन गोलंदाज बॉलिंग करण्याकरिता येतोय. अक्षय सरांचा सुरुवातीचा काळ बराच खऱ्या अर्थाने या संघाला पाहत सर क्रिकेटमध्ये गेलेला आहे. वसई ग्रामीणमधले खूप सारे संघ जे प्रमोद शेडगे आणि मी एकत्रित समालोचन करताना खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा ज्या कव्हर करण्याची संधी आम्हाला दोघांनाही मिळाली आणि त्यामुळे खूप साऱ्या टीम्स ज्या वसईच्या ग्रामीणमधनं खेळताना पाहायला मिळाले, त्यांचा खेळ पाहता आला. विशेषतः या धानिवची जी नाईटची स्पर्धा आहे ती आमच्या दोघांच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची स्पर्धा राहिली. या दरम्यान विकेटची संधी. आता चुकी नाही, इथे गणेशला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. धानिवमध्ये एक नाईटची स्पर्धा व्हायची म्हणजे त्यावेळची सर्वोत्तम स्पर्धा. त्या स्पर्धेत नंदकुमार पाटील, पंकजदादा पाटील यांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडं कमी आहेत. कारण मी तर वाडा तालुक्यातनं तिथपर्यंत जाणं, त्या काळी कैलास पाटीलसारखं एक खूप मोठं नाव वसईमध्ये समालोचन क्षेत्रामध्ये होतं. आणखी खूप सारे समालोचक होते. मात्र तिथे एवढं सगळं असल्यानंतरही नंदकुमार पाटील यांनी अक्षय पांडववर विश्वास दर्शवला, आम्हाला समालोचनाची संधी दिली. प्रमोद शेडगे नवीन असताना त्याला ती स्पर्धा डायरेक्टली आमच्या दोघांच्या हातात स्पर्धा दिली. आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. खूप सारे लोक आहेत ज्यांचा हातभार आहे आमचं समालोचन जे मोठं करण्याकरता. त्यामधलं हे नाव आहे नंदकुमार पाटील. सत्यम बारी मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. पहिला बॉल त्यावर इथे विकेट आली आहे. गणेशची महत्वाची विकेट ती संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हवेमधला जो गारवा आहे, थंडावा आहे, तो महत्वाचा कारण किंवा भेदक मारा. आज आम्ही खूप दिवसांनी खरा धानिवचा संघ गोलंदाजी करताना पाहिलाय. जेवढ्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी आज केली आहे ती अप्रतिम होती. पुढचा बॉल नंतर विश्वकर्मा. यावेळेस फटका फसलाय. पुढे एकदा बॉल हवेत, कलवा आहे तिथे आणि हे धानिवच्या संघामधले सर्वात सेफ हँड आहेत.
म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या समालोचनात एक झेल फक्त कलवाकडं सुटताना मी पाहिला आहे. त्या व्यतिरिक्त तोही शिवकृपा ट्रॉफीमध्ये. त्या व्यतिरिक्त त्यानं कधीही झेल आत्तापर्यंत सोडलेला नाही आहे. नाही सर, आम्ही सुद्धा म्हणतो ना की आउटफील्डमध्ये खूप वेगवान असलेला खेळाडू आहे आणि ते नाव आहे कलवा. खूप चांगली कॅच त्या ठिकाणी मात्र त्याने कॅरी केली आहे. अजून एक खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला आणि आता मात्र धानिवकर या मॅचवर कुठेतरी कुरघोडी करत असताना. मी नाही म्हणणार, कारण धाकटी डहाणू यांचा खेळ मी याआधी पाहिलाय. शेवटच्या क्षणापर्यंत लढणारे खेळाडू ज्या टीममध्ये आहेत ना, त्यांचं नाव वेदांत 11 धाकटी डहाणू. विकेट जरी गेल्या असल्या तरी इथनं ही मॅच अजूनही जिवंत आहे. एक चांगली ओव्हर या मॅचमध्ये धाकटी डहाणू संघ जो कमबॅक करू शकतो, पुनरागमन करू शकतो. नक्की सर, यात काय शंका नाही आहे, परंतु सलगच्या आलेल्या विकेट कुठेतरी त्यांना थोडंसं बॅकफुटला पाठवत असताना 14वर 4 अशी आपण या ठिकाणी गुणफलक पाहतोय, धावफलक पाहतोय, माफ करा, 2.2 ओव्हर ना. ऑन हॅट्रिक. नंदन चांगला बॉल अलॉंग द कार्पेट. हे चांगलं क्रिकेट आहे. या रात्रीच्या शेवटच्या मॅचमध्ये हेच होतं. पहाटेच्या सुमारास जेव्हा मॅचेस होतात तेव्हा जे लक्ष विचलित होतं किंवा मग लो स्कोरिंग समोर दिसल्यानंतर आताताईपणा तो खेळाडूंच्या मनामध्ये जागृत होतो आणि त्यामध्ये चुका होतात. खूप साऱ्या टीम यामध्येच फसतात आणि शेवटची मॅच त्यांच्याकडनं निघून जाते. अगदी तो आताताईपणा दाखवला, मात्र आता सावरत आहेत. एक सिंगल हल्ली, धावसंख्या 15, 2.3 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये पूर्णपणे बदल. लॉंग ऑफ थोडासा वाईड नेलाय जो एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्ट करेल. तर नंतर कव्हर घेतलाय, स्वीपर कव्हर घेतलाय, शॉट फाईन लेग, तर नंतर फ्लाइंग स्लीप पॉइंट आणि पुढचा बॉल. चांगला बॉल दर्जेदार वाईट यॉर्करचा भन्नाट वेगवान मारा, अप्रतिम चेंडू. प्रचंड वेग सर या बॉलमध्ये बघायला मिळाला. अगदी वाईड यॉर्कर आणि सर्वोत्तम आपण सांगू शकतो त्याने हाताळलेला आतापर्यंत या षटकामधील अगदी उत्तम चेंडू. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका. तिथे चालला एक क्षेत्ररक्षक आहे. याकरता जोपर्यंत बॉलला उचललं, एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली आणि डबलमध्ये कन्वर्ट केलं. या दोनच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 17वर. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर इथनं 22 धावसंख्येची गरज आहे. येणारे 13 चेंडू या ओव्हरमधले, या डावामधले ते अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल. चांगला बॉल, दर्जेदार चेंडू. वेगानं बीट करण्याचा प्रयत्न आहे, वेगावर स्वार झालेला नंदन तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहिला. इम्प्रुव्हायझिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये अपयश. डॉट बॉल. नाही सर, नंदन असं सांगतोय की भले माझ्याकडनं एक चूक झाली क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु ती संपूर्ण मी भरून काढेन, ती म्हणजे गोलंदाजी करत असताना. आणि हाताची कुठेतरी थोडीशी दुखापत आहे. दुखापतग्रस्त असताना सुद्धा फलंदाजी केली. क्षेत्ररक्षणामध्ये चांगले एफर्ट त्याने दिले आणि यावेळी गोलंदाजी करत असताना त्याहून उत्तम यावेळी मात्र त्याने चेंडू हाताळलेत. बावीस धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 22. नवीन गोलंदाज अक्षय राजभर. दर्जेदार बॉल पुढे खेळवलं. इथे तकलीफला खाली करायला भाग पडला. एक सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. फुलर लेनची गोलंदाजी अक्षय राजभर सातत्यानं करत आलाय. हे वर्ष खूप चांगलं केलं या गोलंदाजाकरता. खुल्या गटाचं असेल किंवा मोठमोठ्या प्रीमियर लीग असेल. वसई विरार प्रीमियर लीग जी झाली, ज्यामध्ये आपण रात्रीही त्याचा उल्लेख केला होता. अक्षय राजभर अगदी दर्जेदार गोलंदाजी त्याने केली होती आणि विश्वनाथ याच्या साथीनं सध्या मोठमोठ्या स्पर्धा तोही कव्हर करतोय, त्यामुळे तो एक्सपिरियन्स जरूर आहे त्याच्याकडे.
इथे मात्र हा बॉल पुन्हा एकदा जर पाहिला तर गॅपमध्ये चाललाय, कलवा धावतो तिथे वेगानं आणि तो सोडणार नाही, त्यानं ते कव्हर केलं. बघा सर, याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की आउटफील्डमध्ये अगदी वेगवान असलेला हा क्षेत्ररक्षक आहे. बघा किती अंतर कापत गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने हातात बॉल कव्हर केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर या दोनच्या मदतीनं वाढती आणि धावसंख्या पुढे सरकून 19 वर. विजयाकरता इथनं 20 धावा दाखल कव्हर आहेत. विजयाकरता इथनं बॉल शिल्लक आहेत 10 आणि रन बनवायचे आहेत 19. चांगला बॉल. बघा याच करता मी म्हटलं होतं अक्षय राजभरला का विश्वनाथ जाधव 2 षटकं देतोय, हे त्याचं कारण आहे. त्याची गुणवत्ता त्याला ठाऊक आहे आणि त्यामुळे अक्षय राजभरवर सर्वाधिक विश्वास आहे या स्क्वॉडमध्ये, या टीममध्ये. गावदेवी धानीव काल आपण म्हणू शकतो म्हणजे जो दिवस होता या रात्रीचा, त्यामध्ये कामांच्या परिसरातली एक दमदार स्पर्धा जिथे ते क्वालिफाय झाले, तदनंतर इथपर्यंत आले आणि आज पहाटेपर्यंत ते कंटिन्यू क्रिकेट खेळत आहे. म्हणजे बघा जवळपास 17-18 तास क्रिकेटच्या मैदानातच आहेत. अगदी सर, हेच कारण आहे तुम्हाला मोठा खेळाडू बनवण्यामागे. कारण सातत्याने आपण उल्लेख करत असतो, तुम्ही तेवढी ट्रॅव्हलिंग करता परंतु तेवढेच एफर्ट्स तुम्ही मैदानामध्ये आल्यावर देत असता. संपूर्ण तुमचा संघ जो आपण या ठिकाणी पाहू शकाल. आज मात्र गावदेवी धानीव खूप चांगला परफॉर्मन्स, त्याच्या विपक्षामध्ये मात्र तेवढाच तोड धाकटी डहाणू. चांगला बॉल इथे पुन्हा एकदा खेळलाय क्षेत्ररक्षक, वेगाने येतोय मंगेश यादव. एकच रन तिथे त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होते. आवाज येत आहेत पॅव्हेलियन बॉक्समधनं आणि येणं गरजेचं आहे. आपल्या खेळाडूला थोडंसं शिकवणं, कानमंत्र देणं, त्याच्याशी बोलणं ते क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. 4 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या एका बाजूनं या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 6 येताना उद्याचे जे लॉट्स आहेत ते तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवले जात आहेत. श्री केदारनाथ 11 खरवते विरुद्ध बाबू 11 मलवाडा, दिया 11 विरुद्ध वेदांत 11 वाडा, अबीर स्पोर्ट्स RP लायन्स विरोधात बोब्बा 11 आणि बाजार अली मनोर विरोधात जय हनुमान बिनार. पुढचा बॉल फटका इथे पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलाय क्षेत्ररक्षक, येतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड केलंय तिथे एक चांगली थ्रो ती आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं बॅकअप तिथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती एकंदर 24. आणि या ठिकाणी इथून पुढे वेदांत 11 धाकटी डहाणूनं जर चौकार लगावले तर प्रति चौकारला कैलाजी तर यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राईज असेल आणि षटकार मारला प्रति षटकारला 1000 रुपये कॅश प्राईज. पारितोषिक आहेत. कैलाजी तरे या टीमचे ऑनर आहेत. विजयाकरता इथनं 15 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 15. कैलाजी तरे ज्यांच्या माध्यमातून धाकटी डहाणू हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे आणि संघ मालकाचं ते काम आहे की त्याने आपल्या टीमला ऊर्जा दिली पाहिजे आणि ती ऊर्जा देण्याचं काम सध्या कैलाजी तरे यांच्या माध्यमातून होत आहे. पुढचा बॉल फटका यावेळेस खेळला क्षेत्ररक्षक, घेतोय मंगेश यादव. बॉलला उचलला तद्वर जर आपण पाहिलं तर एकच तिथे फेकी अगदी परफेक्ट. 1 धावा लिया. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 14 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. सर जर का ऑब्झर्व केलं तर एकच षटकार बसलाय सेकंड इनिंगमध्ये आणि तो सुद्धा जी कॅच सुटली होती तो. त्या व्यतिरिक्त कुठेतरी फलंदाजीला कम्प्लिटली रोख लावलाय. आता मात्र अंतिमचे 6 चेंडू बाकी. विजयाकरता तब्बल 14 धावांची गरज आहे. परंतु वेदांत 11 धाकटी डहाणू टीम आपण इन ॲक्शन पाहतोय, ज्या संघाकडे सुद्धा क्षमता आहे एक गाव एक फॉर्मॅटमध्ये, ज्याही संघाच्या नावाचा दबदबा आपण अनेक मैदानांवर पाहिलाय आणि तीच टीम मात्र मैदानात इन ॲक्शन बघू शकाल. नक्कीच आजवर या ठिकाणी बघितलं आपण तर पहिली इनिंगची मोमेंट 4 बॉलमध्ये आलेला एक षटकार आणि एक चौकार कलवार ठोकलेला, त्या 10 धावा आणि म्हणून या ठिकाणी मॅचचा टर्निंग पॉईंट आहे. इथे आता 6 चेंडूत 14 धावा. काय म्हणशील? अगदी सर, कलवाच्या ज्या धावा आहेत ना त्या सर्वात महत्त्वाच्या या रंचेसमध्ये येत आहेत. कारण त्याने ठोकलेला तो एक षटकार आणि त्याने ठोकलेला तो एक चौकार महत्त्वपूर्ण क्षणाला संघाला कुठेतरी पुनर्संजीवनी देऊन गेला.
शेवटचं षटक विजयाकरता जर आपण पाहिलं तर 14 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता जय विश्वकर्मा जो आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळते. पहिला बॉल अनिर्णित चेंडू. सौरभ अडकमोळ खूप छान अंपायरिंग केली. इथे त्यांच्याकडनं अनिर्णित चेंडूचा इशारा येतोय. मी या आधीच्याही दिवसांमध्ये म्हटलं की आपल्या तालुक्यातील काही लोक जर चांगलं काम करतायत तर मग त्यांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. आणि सौरभ असेल, बंट्या असेल, प्रत्येकानं अगदी अप्रतिम छान अंपायरिंग केली आहे. सोपं नाही आहे हे काम. इथे जयच्या विरोधामध्ये पहिलाच तडाखा. बॉल सीमारेषा पार. षटकार. अगदी सुंदर फटका. डान्सिंग डाऊन द ग्राउंड येत असताना या बॉलला सरळ पाठवून दिलं. जय विश्वकर्माच्या विपक्षामध्ये षटकाराकरिता आणि याच या- गोष्टीकरिता त्याने स्ट्राईक सर स्वतःकडे ठेवली आहे. या षटकासाठी कैलाजी तरे, वेदांत 11, धाकटी डानू पॅकर यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. 1000 रुपयाचा पारितोषिक येते. कडक शॉट असं म्हणू शकतो. फेसबुकमध्ये ज्या कमेंट्स येतात त्यामध्ये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कमेंट्स येतात त्यामध्ये हा शब्द तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतो. अगदी तसा एक कडक शॉट इथे आपल्याला पाहायला मिळते. अजून 2 मारलं तर अपराजित देसले यांच्याकडनं 1100 रुपये. इथे मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे त्याला बीट करत असताना बॉल सीमारेषा पार. खराब गोलंदाजीचं पृथक्करण. चौकार. 4 बॉल 4 धावसंख्येची गरज. सर, त्या दर्जेदार 10 धावा batting. कुठेतरी मात्र आता कव्हर केल्यात असं म्हणावे लागतील. ज्या कलवाने ठोकल्या होत्या त्याच मात्र या फलंदाजाने निखिल अकरेने या 2 चेंडूंवर 10 धावा कव्हर केल्यात. शेवटच्या क्षणी निर्णायक क्षणी त्यानं मारलेली ही फटकेबाजी महत्वाची आहे. इथनं 4 चेंडूचा खेळ आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. जय पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. पुढचा बॉल जय विश्वकर्माचा. इथे मात्र चांगली फिल्डिंग आहे. एक सिंगल ती दाफल कव्हर येते. 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 3 धावसंख्येची गरज. तीन बॉल 3 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे जो होत्याचं नव्हतं करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. आणि इथे 3 बॉल 3ची गरज आहे. 3 बॉल 3 सहजतेने येतील की रोखलं जाईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 3 रन्स तुम्हाला बनवावे लागतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं जय विश्वकर्मा गोलंदाजी करत असताना समोर करण आहे. हवेमध्ये आहे. इथे कलवा पोहोचेल का? पोहोचला. मात्र त्याची तारीफ त्याला रास आली नाही. 2 रन तिथे कंप्लीट झाल्या. महत्वाच्या निर्णायक क्षणी सोडलेले झेल. हे प्रभु हरिनाम ये क्या हुआ कलवा. निर्णायक क्षणी झेल सोडलाय. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. ही कॅच मध्ये मॅच होती. दोन बॉल 1. काय घडेल इथे येणाऱ्या बॉलवर. इथे विकेटची संधी होती ती दवडली गेली.
कोण जिंकेल या मॅचमध्ये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जय विश्वकर्मा सज्ज होते. यावेळेस मात्र सन्माननीय पद्धतीने ती 1 रन काढली आणि ते विजय संपादित केलाय टीम वेदांत 11 धाकटी डहाणूंना. खूप खूप शुभेच्छा असतील कैलासजी तरे आणि धाकटी डहाणू या टीमला. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी आमंत्रित करूया आमचे खास सपोर्टर राहुल माळी सर आणि